नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपला धडाकेबाज सब्जेक्ट आहे बिग बॉस. बिग बॉस हा खूप पॉप्युलर कार्यक्रम झालेला आहे, म्हणजे प्रोग्राम पॉप्युलर झालेला आहे आणि आपल्या सर्वांचे आवडते भाऊ रितेश देशमुख सर हा प्रोग्राम होस्ट करत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे होस्ट करत आहेत. मला त्यांचं होस्ट करणं खूप आवडलं. परंतु अशा काही गोष्टी घडत आहेत बिग बॉसमध्ये, जे कॉन्टेस्टंट म्हणजे पार्टिसिपेंट जे भाग घेतलेले कलाकार आहेत, रील स्टार आहेत, काही शब्द वापरतात. म्हणजे जे वरिष्ठ कलाकार आहेत त्यांचं भान म्हणजे त्यांचं मानच ठेवत नाही आहेत. फक्त ह्या ट्रॉफीसाठी हे सगळं चालू आहे. ते फक्त ट्रॉफीसाठी चालू आहे का असं करतात? म्हणजे आपण माणसे संस्कारी आहोत. आपण महाराष्ट्रातील लोक संस्काराबद्दल बोलतो. मग कुठे गेले हे संस्कार? कुठे गेले? त्या ट्रॉफीसाठी सगळे संस्कार विसरले. खूप चीड येते कधी कधी. आपण सर्वसामान्य लोकांनी म्हणजे जे प्रेक्षक आहेत किंवा व्ह्युअर्स आहेत, जे रील स्टार आहेत ते व्ह्युअर्स आहेत यूट्यूबवरचे, त्या सगळ्यांनी ह्याच कलाकारांना डोक्यावर घेऊन पॉप्युलर केलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी भाग घेतले त्या बिग बॉस, आपला जो बिग बॉस प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये. पॉप्युलर आहेत म्हणून त्याच्यामुळे. पण पॉप्युलर कुणी केलं? आपण सर्वांनीच त्यांना पॉप्युलर केलं. ह्याच्यासाठी म्हणजे फेमस सुद्धा आहेत आणि पॉप्युलर सुद्धा होत्या. वर्षाताई म्हणजेच जे आपले वरिष्ठ कलाकार आहेत बिग बॉसमध्ये, म्हणजे पंढरीनाथ कांबळे, वर्षाताई, त्यांनी त्यांच्या काळात खूप गाजवलेलं आहे. मराठी जी ॲक्टिंग होती त्याच्यामध्ये त्यांनी धुमाकूळ घालवला आहे. अशा वरिष्ठ अभिनेता अभिनेत्रींवर तुम्ही भाष्य करता, त्यांना ओव्हर ॲक्टिंग बोलता. हे कितीपर्यंत तथ्य आहे, म्हणजे कितीपर्यंत बरोबर आहे? ॲक्च्युली खूप गुस्सा येतो ह्या गोष्टीवर बोलताना. कारण त्यांनी त्यांची कारकीर्द एवढी धुमाकूळ घातलाय, म्हणजे वाजवली आहे, तेवढं तुम्ही काहीच करू शकत नाही आहे. तेवढं पण काय, जेवढे त्यांनी ह्या इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये वर्ष काम केलेत तेवढे तुम्ही पात्रसुद्धा करू शकत नाही. मी सांगतो फ्युचरमध्ये पण नाही आहे जर असं तुम्ही वागलात तर. ही कोण आहे? जान्हवी किल्लेकर. हिला मी कधी बघितलं पण नाही. इवन दो काही पब्लिकला माहिती पण नसेल. एक दोन ह्याच्यामध्ये सॉंग्समध्ये भाग घेतला आणि मोठी झाली असेल, तिने कार्य केलं असेल, मला तिच्याबद्दल बोलायचं नाही आहे. मेहनत घेतो त्याच्यामुळे पॉप्युलरिटी मिळते आणि पुढे जातात. अरे पुढे जाऊन आपल्याला भान विसरायचं आहे का? आपण एका ट्रॉफीसाठी माणुसकी विसरून बसलोय का? फक्त एका ट्रॉफीसाठी? जर तुम्ही चांगली मेहनत कराल, तुम्ही चांगले कलाकार असाल, तुम्हाला आयुष्यात खूप साऱ्या अशा मोठ्या ट्रॉफी मिळणार आहेत. पण माणसाची माणुसकी मिळणार आहे पुन्हा का? जे तुम्ही त्यांच्याबद्दल भाष्य करता वरिष्ठ कलाकारांबद्दल, म्हणजे एकदा आपल्या तोंडातून शब्द गेला. का असे करताय? एका ट्रॉफीसाठी सगळे संस्कार विसरले. आयुष्यात खूप करायचं आहे तुम्हाला, अजून काहीच केलं नाही आहे तुम्ही. ॲक्च्युली तुम्ही त्यांचा मोटो ठेवून, जे पॅडी दादा आहेत, जे वर्षाताई आहेत, फोटो ठेवून तुम्ही पुढं आपल्या करिअरची वाटचाल केली पाहिजे. परंतु हे असं न होता तुम्हाला एवढा माज झाला आहे की त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांच्या ॲक्टिंगबद्दल बोलता. म्हणजे कितपत योग्य आहे? मंडळी तुम्हीच कमेंट करून सांगा. खूप म्हणजे खूप भन्नाट विषय आहे. म्हणजे एखाद्या माणसावर मी बोलतो तुम्ही माइंड गेम खेळा, स्ट्रॅटेजी करा, त्याच्यासाठी तो गेम आहे.
बिग बॉस हा कार्यक्रम त्याच्यासाठी आहे. एंटरटेन करा, ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. एकच नाही की जे समोरचे पार्टिसिपेंट आहेत त्यांच्या पर्सनल लाईफवर बोलणं, त्यांच्या पर्सनल लाईफवर कृत्य करणं हे चुकीचं आहे. हे मला काही बरं वाटत नाही आहे. आणि हा जो बिग बॉस प्रोग्राम आहे खूप छान चालला आहे, पॉप्युलर प्रोग्राम आहे. तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये जात आहात, दिसत आहात. तर तुम्हाला पॉप्युलर व्हायचं चांगल्या गोष्टीतून, वाईट गोष्टीतून नाही आहे. एक वेळ होईल पण टेम्पररी. परमनंट व्हायचं असेल तर चांगल्या गोष्टी करा, लोकांना एंटरटेन करा, चांगला संदेश द्या. नक्कीच तुम्ही पॉप्युलर व्हाल आणि भविष्यात चांगल्या ह्याच्यापेक्षा मोठ्या ट्रॉफी तुम्ही घ्याल. सो मंडळी, हा असा होता विषय. दुसरा हा ॲक्च्युली मी विषय आता जो महत्त्वाचा मांडणार आहे तो ह्याच्याशी काहीच संबंधित नाही आहे, पण एका संबंधित ह्याच्यासाठी आहे की हा पॉप्युलर शो आहे आणि ह्या पॉप्युलर शोमधून जर हा विषय मांडला तर सगळ्या लोकांना, म्हणजे जे आपले महाराष्ट्रातील आहे, भारतातील लोक आहेत, त्यांच्यापर्यंत पोचू शकतो. त्याच्यासाठी मी हा विषय आता मांडणार आहे. तो म्हणजे सध्याचा बलात्काराविषय. खूप मोठा विषय आहे आणि नाजूक विषय आहे, सर्वांच्या भावनाशी खेळणारा विषय आहे. सो मी आपले सर्वांचे लाडके रितेश देशमुख सरांना विनंती करतो की आपल्या बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरून जर सर्व आपल्या प्रेक्षकांना संबोधित करून हा विषय जर मांडला, कमीत वेळा मांडा, चांगल्या प्रकारे मांडा. तुम्ही ऑलरेडी एक तो मांडलाच आहात सोशल मीडियामध्ये. शिवाजी महाराजांच्या काळात जो चौरंग ही शिक्षा द्यायची, ती शिक्षा आता का अंमलात आणू शकत नाही? चांगला विषय तुम्ही मांडला. हाच जर विषय तुम्ही आपल्या बिग बॉसच्या प्लॅटफॉर्म मांडलात तर प्रत्येकाच्या घरातून पोचेल, सगळ्यांना कळेल. कारण मंडळी, आता ही थांबायची वेळ नाही आहे. आपल्याला सगळ्यांना एकजूट होऊन रस्त्यावर उतरायचं आहे, परंतु शांततेने. मारामार करून हे आपल्या सर्वसामान्यांनाच प्रॉब्लेम होणार आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला शांततेने डोकं चालून अशा ज्या शिवाजी महाराजांच्या काळात ज्या शिक्षा व्हायच्या, जशी चौरंग एक टाईपची शिक्षा होती, तशाच कठोरात कठोर शिक्षा अंमलबजावण्यात यावी. शासनाला भाग पाडावे, यासाठी आपल्याला एकजूट होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्याला हा जो एक मोठा प्रश्न पडला आहे, तो प्रश्न आपणच सगळ्यांनी एकत्र येऊन सोडू शकतो अशी माझी खात्री आहे. सो नक्की आपण ह्याच्यावर प्रयत्न करूयात. हा खूप सगळ्यांचा भावनिक विषय आहे, बलात्कार. आता रिसेंटली आता आपण बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर बलात्कार झाला. परंतु आजसुद्धा मी टी व्ही चॅनलमध्ये बघितलं, आपला नालासोपारा आहे मुंबईमध्ये, तिथे सुद्धा 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, सामूहिक बलात्कार. म्हणजे बलात्कारचे केस वाढतच चालले आहेत. हे थांबवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे, आपल्याला एकत्रित आलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचा विषय आहे. सो त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊया, मैदानात उतरूया, पण मैदानात अशा प्रकारे उतरूया की सर्वसामान्यांना प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. मारामार करायची गरज नाही आहे. चांगल्या विचाराने सुद्धा आपण आपले मत मांडू शकतो आणि त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो. आणि गव्हर्नमेंटला, जे आपले प्रशासन आहे, त्यांना भाग पाडू शकतो की कठोरात कठोर जी शिक्षा आहेत त्या अंमलात आणू शकतो. धन्यवाद.